नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे भूमी आई योगेश्वरीची संध्याकाळी आता पूजा करत असते. तर इथे 3 सांजेची वेळ झालेली असते आणि ती इकडे दिवाबत्ती वगैरे करून घेत असते. आणि तेव्हा ती दारामधून बाहेर बघते आणि म्हणत असते की मनू, अगं मला असं वाटतंय बाहेर वारासुद्धा खूप सुटला आहे आणि विजासुद्धा चमकत आहेत. तर एक काम कर, जरा व्यवस्थित दारं आणि खिडक्या सगळ्या लावून घे बरं, नाहीतर सगळी हवा घरामध्ये येईल. तेव्हा इथे मनू म्हणते, ताई तू नको काळजी करू, ते सगळं मी बघून घेईन. आधी उद्याच्या पूजेची ही सगळी मी सामानाची यादी केली. ही सामानाची यादी आधी तू बघून घेतेस का? तेव्हा भूमी म्हणते, हो ती तर मी बघणारच आहे. त्यानंतरला इथे भूमी सामानाची यादी चेक करत असते. आणि प्रेक्षकांनो, सामानाची यादी चेक करत असताना भूमी म्हणत असते की मनू, ही सामानाची यादी अथर्व आणि आकाशकडे दे. ते उद्या दोघेजण येताना सगळं सामान व्यवस्थित घेऊन येतील, हो की नाही? तेव्हा मनू म्हणते, हो ताई. तेव्हा भूमी म्हणते, आणि हे काय, 5 फळं कोण लिहिणार? तू 5 फळं लिहिलेली नाही आहेस मनू, दरवेळेला तू अशीच विसरतेस. तेव्हा मनू म्हणत असते, ताई सॉरी अगं मी विसरले. तेव्हा भूमी म्हणते, अशी कशी विसरलीस? दरवेळेला सामानाची यादी मी तुलाच करायला सांगते ना. तेव्हा मनू म्हणते, ताई अगं एवढं काय, विसरले मी म्हणते ना सॉरी. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, अगं ठीक आहे गं मनू, मी तुझी मस्करी करते, एवढी सिरियस नको होऊस. त्यानंतर इथे मनू म्हणत असते, ताई उद्या अत्रा एकादशी आहे ना, लोक अत्रा एकादशी का बरं साजरी करतात, त्याचं महत्त्व काय आहे? तेव्हा भूमी म्हणत असते की मनू, अत्रा एकादशी हा दिवस म्हणजे विष्णूचा दिवस. जे विष्णूचे भक्त आहेत ना, ते या दिवसाला खूपच जास्त मानतात, विष्णूची पूजा करतात. तर इथे आपल्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर्य समाधान नांदावं, चांगलं आरोग्य लाभावं, यासाठी ही पूजा केली जाते. घरामधली निगेटिव्हिटी बाहेर निघून जाते आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी येऊ दे, घरामध्ये सुख शांती नांदू दे, यासाठी ही पूजा मनोभावे केली जाते. आणि आपण जे काही पाप केलं असेल मागच्या जन्मामध्ये, आत्तासुद्धा ते पापसुद्धा धुवून काढण्यासाठी ही प्रत्येक घरामध्ये पूजा केली जाते, असं मला वाटतं. तेव्हा मनू म्हणते, खरंच ताई? तेव्हा भूमी म्हणत असते की हो, आणि आपल्याला जे हवं आहे ना, ते आपल्या मनामध्ये ठेवायचं आणि त्या व्यक्तीसाठी पूजा करायची. तर इथे अत्रा एकादशी मला आपल्या क्षितिजासाठी करायची आहे. क्षितिजा लवकरात लवकर घरी परत येण्यासाठी. कारण का, क्षितिजाला घरी आणण्याचा आपण जेव्हापासून विचार केला आहे ना, तेव्हापासून काही ना काहीतरी अडचणी ह्या येतच आहेत. म्हणून मला ह्या अडचणी आता दूर करायच्या आहेत आणि म्हणूनच ही अत्रा एकादशी मला आपल्या घरामध्ये खूपच जास्त मनापासून साजरी करायची आहे. तेव्हा मनू म्हणते, ताई उद्या तू सुद्धा उपवास करणार आहेस ना? मी पण उपवास करणार आहे उद्या क्षितिजासाठी. आपली क्षितिजा लवकरात लवकर घरी यायला हवी आहे ना, म्हणून मी सुद्धा तिच्यासाठी ही पूजा करणार आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांची इच्छाशक्ती जेव्हा एकत्र येईल ना, तेव्हा मला असं वाटते आपली क्षितिजा लवकरच आपल्या जवळ येईल, हो की नाही? तेव्हा हे शब्द ऐकून भूमीला खूपच जास्त छान वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे यशपाल काका खूपच जास्त रेसलेस असतात. यशपाल काका म्हणत असतात की अजूनपर्यंत भूमीचा फोन कसा आला नाही किंवा तिने मला काही विचारलं कसं नाही. तेव्हा यशपाल काका म्हणतात की मला आहे ना भूमीशी आता बोलायचंच आहे. भूमीला या रागिणीच्या कारस्थानाबद्दल सांगायचं आहे. मगाशीसुद्धा आकाश आणि भूमी या दोघांना मी सत्य सांगण्याचा प्रयत्न करत होतो, तेवढ्यातच ती रागिणी तिथे आली. मला वाटलं भूमी मला विचारेल की काका तुम्हाला काही बोलायचं आहे का, पण भूमी तसं काही बोलली नाही आहे. काय करू, मेसेज करू का भूमीला की मला रागिणीचं 2 सिक्रेट तुला सांगायचं आहे म्हणून? नाही, नको नको. या लोकांचे मोबाईल कुठेही त्यांनी ठेवलेले असतात, कुठेही चार्जिंगला लावतात. जर त्या रागिणीने बघितलं की मी कशा पद्धतीने तिला मेसेज केला आहे, तर मात्र माझं काही खरं नाही, ती मला सत्य सांगू देणार नाही. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता इकडे यशपालच्या मनामध्ये एक विचार येतो. यशपाल काका म्हणत असतात, एक काम करतो, इथे आता भूमीला चिठ्ठीमधून सांगतो. एक चिठ्ठी घेतो, त्याच्यावरती लिहितो की मला रागिणीचे 2 सिक्रेट तुला सांगायचे आहेत. आणि ते पुस्तकामध्ये आता ती चिठ्ठी ठेवून ते पुस्तक तो भूमीला वाचायला देणार असतो. आणि त्या निमित्ताने भूमी ती चिठ्ठी बघेल आणि त्याच्यामध्ये त्याने लिहिलेला मेसेज वाचेल. आणि मग इथे ती यशपाल काकांना येऊन विचारेल की तुम्हाला काय बोलायचं आहे. तेव्हा ते रागिणीचं सत्य सांगतील. त्यानंतर प्रेक्षकांनो,
इथे ठरल्याप्रमाणे त्यांनी चिठ्ठी लिहिलेली असते आणि तो कागद त्यांनी पुस्तकामध्ये एका ठेवलेला असतो. आणि प्रेक्षकांनो, इथे आता यशपाल काका म्हणत असतात की आत्ताच जातो आणि भूमीला हे पुस्तक देतो. कारण कसं आहे, दिवसभर ती रागिनी आहे ना, ती भूमीच्या इथे आता मागे मागे करत असते. त्यामुळे आत्ताच जातो आणि हे पुस्तक भूमीला वाचायला सांगतो, म्हणजे याच्यामध्ये असलेली चिठ्ठी भूमीपर्यंत नक्की पोहोचेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे यशपाल काका लगेचच भूमीच्या रूमकडे जायला वळतात. जाता जाता त्यांचं लक्ष जातं भूमी इथे हॉलमध्येच असते. तेव्हा यशपाल काका आजूबाजूला बघतात, रागिनी तर नाही आहे ना, आणि ती चिठ्ठी आता ती भूमीला द्यायला जातात. तेव्हा इकडे यशपाल काका म्हणत असतात की भूमी, तू झोपली नाहीस का अजून? भूमी म्हणते, यशपाल काका तुम्ही का नाही झोपलात? तेव्हा यशपाल काका म्हणतात, तू पण तर जागीच आहेस ना? तेव्हा भूमी म्हणते, हो, कारण उद्या आपल्याकडे एकादशी आहे ना, त्याची मला तयारी करायची आहे. आणि जरा बघा ना, वारा वगैरे सुटला आहे, पाऊस पडेल असं वाटते रात्रीवर, म्हणून मी दारं खिडक्या व्यवस्थित लावूनसुद्धा घेतल्यात. पण काका तुम्ही का जागे? तुम्हाला काही बोलायचं आहे का? तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता यशपाल काका म्हणत असतात की भूमी, हे बघ ना, मी तुझ्यासाठी हे पुस्तक घेऊन आलो आहे. ज्या NGOला तू इथे डोनेशन दिलं होतंस ना, त्या NGOमधून एका महिलेने तुझ्यासाठी गिफ्ट म्हणून हे पुस्तक पाठवलं आहे. बऱ्याच दिवस तुला द्यायचं होतं पण देता आलं नाही, म्हणून हे पुस्तक घेऊन मी तुझ्या रूमकडे जाणार होतो, पण तू मला इथेच भेटलीस, म्हणून हे पुस्तक मी तुला आता इथेच देतो आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता यशपाल काकांनी ते पुस्तक भूमीच्या हातामध्ये दिलेलं असतं आणि ते भूमीला इथे म्हणतात की हे पुस्तक तू आठवणीने वाच हा, हे पुस्तक वाचायला विसरू नकोस. तेव्हा भूमी म्हणते ठीक आहे. आणि तेव्हा इथे भूमी आता पानं इथे पलटत असताना तिच्या हाताला ती चिठ्ठी लागते आणि ती चिठ्ठी आता वाचायला जाणार. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे दारामधून आता जोरात वारा आलेला असतो आणि जोरात इथे आता वारा आल्यानंतर लगेचच इथे भूमी दरवाजा बंद करते. दरवाजा बंद केल्यानंतर ती आता चिठ्ठी घेण्यासाठी वरती येत असते, कारण चिठ्ठी उडून बरोबर रागिनीच्या इथे गेलेली असते, रूमच्या बाहेर. आता प्रेक्षकांनो, रागिनीचं नशीब पण बघा किती, ती स्वतः वाईट असून बलवत्तर की ती चिठ्ठी तिच्यापर्यंत आयती तिथे उडत गेलेली असते आणि मग ती चिठ्ठी तिच्या पायाजवळ पडते. पायाजवळ पडल्यानंतर रागिनी म्हणत असते की हा कसला कागद आहे, म्हणून ती आता दरवाजा हवेमुळे वाजत असल्यामुळे ती आता हळूच बाहेर येते आणि तो कागद उचलून वाचायला जाणार. तर इथे आता पलटी बाजूला ती चिठ्ठी लिहिलेली असते, या बाजूने काहीही दिसत नसतं. त्यामुळे इथे ती आता पलटी बाजू सुलटी करत असतानाच रागिनीच्या हातातून भूमी चिठ्ठी ओढून घेते आणि म्हणत असते की रागिनी आत्या, ही चिठ्ठी माझी आहे, ती सामानाची यादी आहे, उद्या एकादशी आहे ना, त्या सामानाची यादी केली आहे. तेव्हा रागिनी म्हणते, हो का, बरं बरं. तेव्हा इथे रागिनी आता म्हणत असते की नाही ती चिठ्ठी. तेव्हा भूमी म्हणते, नाही, सामानाची यादी आहे ती, मी घेऊन जाते, उद्या सगळं सामान मागवायचं आहे ना म्हणून. त्यानंतर जाता जाता पुन्हा भूमीच्या हातातून ती चिठ्ठी सटकते आणि बरोबर आता हॉलमध्ये जिथे पाणी सांडलेलं असतं त्या पाण्यामध्ये जाऊनच पडते. तेव्हा इथे भूमी आता खाली येईपर्यंत रागिनी म्हणते की अरे देवा, ती चिठ्ठी बघ ना गं, पाण्यातच पडली. तिथे ना मगाशी माझ्या हातातून पाणी सांडलं होतं आणि त्याच्यावरती चिठ्ठी पडली. मी पुसून काढलं होतं गं पाणी तिथून, पण आता तिथे एवढं पाणी राहिले मला खरंच माहिती नव्हतं, नाहीतर मी तेव्हाच पुसून काढलं असतं, पण आता त्याच्यामध्ये चिठ्ठी पडली ना. तेव्हा भूमी म्हणते, चिठ्ठी नाही, यादी आहे ती, यादी, सामानाची यादी. असू दे, भिजली तरी काही हरकत नाही, मी दुसरी करेन आणि पुन्हा ते सगळं सामान मी मागवून घेईन. तेव्हा इथे रागिनी म्हणते की ठीक आहे. तेव्हा भूमी खाली येते आणि ती चिठ्ठी आता उचलते. चिठ्ठी पाण्यामध्ये पूर्णपणे भिजलेली असते आणि ती भिजलेली चिठ्ठी, त्याच्यावरची लिहिलेली अक्षरं आता पूर्णपणे ही गेलेली असतात. ती अक्षरं आता पूर्णपणे पुसट झालेली असतात. भूमीला काहीसुद्धा वाचता येत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते, यशपाल काकांनी या चिठ्ठीमध्ये खरंच काही लिहिलं असेल का? म्हणजे त्यांना मला काही मेसेज द्यायचा होता का? त्यांना मला काही सांगायचं असेल का, म्हणून त्यांनी ही चिठ्ठी लिहिली असेल माझ्यासाठी, असं आता भूमी मनामध्ये विचार करत असते. म्हणजे तिला जे प्रश्न पडलेले असतात ते अगदी प्रश्न बरोबर पडलेले असतात. इथे यशपालला आता खूप मोठं रहस्य भूमीला सांगायचं असतं, ते सांगता सांगता राहिलेलं असतं. त्याचबरोबर इथे आता नर्सच्या नवऱ्याने फोन केलेला असतो रात्रीच्या वेळेला.
तेव्हासुद्धा इथे भूमी फोन उचलत नाही, रागिनी उचलते आणि त्या नर्सच्या नवऱ्याला भूमीला द्यायचा मेसेज देता देता राहिलेला असतो. म्हणजे प्रेक्षकांनो, इथे आता भूमीच्या हलगर्जीपणामुळे 2 वेळा हातामध्ये आलेली संधी गेलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता पूजेची व्यवस्थित तयारी सुरू असते. तेव्हा आकाश तिथे आलेला असतो. तो म्हणतो की हां मी भूमीला आता हा मेसेज देतो. त्यानंतर भूमी म्हणते, काय रे आकाश, काय झालं? गायकवाड सरांचा फोन आला होता का? तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, हो, तुला माहिती आहे का भूमी, अगं त्यांनी मला एक महत्त्वाची बातमी दिली आहे, तीसुद्धा आनंदाची. तेव्हा भूमी म्हणते, काय झालं आकाश? आणि त्याच्या आधीच इथे आता आजी भूमीला म्हणालेल्या असतात की भूमी, अगं मनामध्ये एखादा संकल्प सोड आणि मग पूजेला सुरुवात कर. तेव्हा भूमी म्हणते की क्षितिजा लवकरात लवकर घरी येऊ दे असा संकल्पच मी करणार आहे आणि त्याच्यानंतरच मी पूजेला सुरुवात करणार. आणि तेवढ्यात आकाश इथे आनंदाची बातमी घेऊन आलेला असतो. आकाश म्हणत असतो की भूमी, अगं गायकवाड सरांना तू त्या माणसाचा नंबर दिला होतास आणि त्या एरियाचं नाव सांगितलं होतंस. तिथलं CCTV फुटेज त्यांनी चेक केलं आणि त्या एरियामध्ये कुणाच्या मोबाईलवरून फोन केला होता तो माणूस बघितला. तो कोण होता माहिती आहे का? अगं तो त्या नर्सचा नवरा होता. तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते की अरे देवा, नक्कीच त्याने मला काहीतरी बाळाबद्दल माहिती सांगण्यासाठी फोन केला असेल. आणि बघ ना आकाश, कालच माझं चुकलं, मी तो फोन उचलायला हवा होता रे, मी का नाही उचलला तो फोन? तेव्हा इकडे आता मनू लगेच म्हणते की ताई, अगं तो फोन उचलला तू नाहीस, पण आईनी तर उचलला होता ना. मग आई तो फोन उचलल्यानंतर तो का नाही बरं आईंबरोबर बोलला? तेव्हा भूमी म्हणते, मनू, अगं तो आत्यांबरोबर कसा बोलेल? तेव्हा इकडे मनू आणि भूमी दोघीही लगेच गप्प बसतात. तेव्हा आकाश म्हणतो, म्हणजे तो माणूस आत्याजवळ का नाही बोलणार? तेव्हा भूमी म्हणते, आकाश कसा काय बोलेल तो आत्यांबरोबर? त्याने मला फोन केला होता ना, मग तो माझ्याबरोबर बोलेल, आत्यांबरोबर का बरं बोलेल? म्हणून त्याने फोन कदाचित कट केला असेल. तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते, आकाश पण खरंच माझं खूप चुकलं, काल तो फोन मी घ्यायला हवा होता, कदाचित खूप मोठी बातमी कळली असती. तेव्हा आजी म्हणतात, नको काळजी करू, हे बघ, म्हणजे आता तू इथे क्षितिजा घरी यावी म्हणून संकल्प सोडलास आणि बरोबर आनंदाची बातमी मिळाली की नाही, मग लवकरच इथे आता क्षितिजासुद्धा घरी येईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे पौर्णिमाला अमोलीने फोन केलेला असतो. तेव्हा पौर्णिमा तिला गुड मॉर्निंग वगैरे विश करते. तेव्हा अमोली म्हणत असते की पौर्णिमा, तुला माहिती आहे का, काल 1:30 वाजता मला गीतांजली मॅडमनी फोन केला होता. गीतांजली वेदपाठक ह्या मला म्हणत होत्या की मी जे काही बोलले भूमीबद्दल, जे काही सांगितले आहे, म्हणजे ती बाळाला माझ्यापासून कशा पद्धतीने दूर करण्याचा प्रयत्न करते, तोडण्याचा प्रयत्न करते, हे जे काही मी सांगितले ते सगळं आहे ना खरं? म्हणजे त्यातला एकूण एक शब्द खरा आहे ना, असं त्या मला विचारत होत्या. मी म्हणाले की मी सगळं काही खरंच बोलली आहे, पण तरीसुद्धा एवढ्या दिवसांमध्ये माझ्यावरचा त्यांचा विश्वास हा डगमगला नव्हता. पण जेव्हापासून हे कॅश प्रकरण झालं आहे ना, तेव्हापासून त्यांचा विश्वास हल्ल्यासारखा वाटतो आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी मला फोन करून जाबसुद्धा विचारला. आणि तुला खरं सांगू का पौर्णिमा, त्या मला म्हणाल्यात की मी जे जे काही त्यांना सांगितले त्यातला एक एक शब्द जरी खोटा ठरला ना, तर त्या स्वतःहून ही केस सोडून देतील, कारण का त्या सत्याची कास धरूनच पुढे जात असतात. तेव्हा इथे हे कॅश प्रकरण नसतं घडलं तर बरं झालं असतं. तेव्हा पौर्णिमा म्हणते, पण अमोली, हे घडणं गरजेचं होतं ना. गीतांजली मॅडम यांच्या नजरेत काय यायला हवं आहे की आकाश आणि भूमी बाळाला दूर करण्यासाठी कुठल्याही खालच्या पायरीला जाऊ शकतात, ते त्यांना लाचसुद्धा देऊ शकतात. ही गोष्ट आता गीतांजली मॅडम यांना कळायला नको होती का? तेव्हा अमोली, मी तर उलट म्हणते की अशा बारीक सारीक कुरघुड्या आपण केल्या पाहिजे, जेणेकरून गीतांजली मॅडमच्या मनावरती आपण हे बिंबवलं पाहिजे की भूमी आणि आकाश हे दोघेजणं कसे आहेत. त्यांना जी गोष्ट हवी असेल ती मिळवण्यासाठी ते काहीही करू शकतात. त्याच्यामुळे आता आपण खरं तर हे सत्य आहे ना, ते कुणालाही सांगायचं नाही. उलट भूमी आणि आकाश गीतांजली मॅडम यांच्या कशा पद्धतीने नजरेत पडतील याचा विचार मी करेन, याचं सगळं प्लॅनिंग आहे ना मी करेन, तू नको काळजी करू. तेव्हा अमोली म्हणते, खरंच ना, म्हणजे असं काही केलं तर त्याचा परिणाम आपल्या केसवरती तर होणार नाही ना, माझी इथे पिल्लू तर माझ्यापासून दूर होणार नाही ना. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, असं काही होणार नाही आहे. तेव्हा इकडे अमोली म्हणत असते, अगं कोर्टाची तारीखसुद्धा मिळाली, आता फक्त 8-10 दिवसांचा प्रश्न आहे की एकदा का कोर्टामध्ये तारीख उभी राहिली की मग क्षितिजा लवकरच
कायमस्वरूपी माझ्याकडे येईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी अथर्व आणि त्याचबरोबर मानसी दोघांनाही पेढे देत असते. तेव्हा अथर्व म्हणत असतो की मला जास्त पेढे हवेत. तेव्हा मनू म्हणते मी त्याच्यापेक्षा लहान आहे ना, मग मला जास्त पेढे हवेत. तेव्हा भूमी म्हणते तू तर माझ्या काळजाचा तुकडा आहेस, तुझ्यासाठी अख्खा बॉक्स आहे, पण तो वरती आहे. आणि अथर्व तूसुद्धा माझा लाडका आहेस, तुलासुद्धा मी जास्तच देणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे भूमी म्हणत असते की पौर्णिमा अगं इकडे ये ना, इकडे ये पौर्णिमा, तूसुद्धा पेढा खा, तूसुद्धा तोंड गोड कर ना. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते कसले पेढे आहे ते. तेव्हा भूमी म्हणते अगं असं काय करतेस, कोर्टामध्ये तारीख उभी राहिली आहे ना, अमोलीने तुला सांगितलंच असेल कोर्टामध्ये तारीख उभी आहे 8-10 दिवसानंतर. मग आता कोर्टात तारीख उभी राहिल्यानंतर मला आनंदच व्हायला हवा ना, कारण मग क्षितिजा लवकरच आमच्याकडे कायमची परत येईल ना. तेव्हा पौर्णिमा म्हणते अगं हे तुझ्या डोक्यावरती काही परिणाम झाला आहे का, कोर्टामध्ये तारीख आहे आणि तू इथे पेढे वाटतेस, क्षितिजा तुझ्याकडे येईल असं वाटलंच कसं गं तुला. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते पौर्णिमा अगं तू कटकारस्थानं करतेस, तू कुळघुळ्या करतेस, मग तुला काय वाटतं सगळेजण तुझ्यासारखेच आहेत का. चांगली माणसंसुद्धा आहेत ना इथे, चांगल्या माणसांना चांगली माणसं भेटतात आणि मग त्यांचं सगळं चांगलं होतं. तुमच्यासारखी माणसं आमच्यासारख्यांचं कितीही वाईट चिंतू दे, कितीही वाईट बघू दे, पण मला किंवा माझ्या क्षितिजाला त्याचा काही परिणाम होणार नाही, आम्हाला काहीसुद्धा होणार नाही. हो की नाही गं मनू. तेव्हा मी काय म्हणते पौर्णिमा अगं एखाद्या गोष्टीचा जर अंत होणार असेल ना, तर त्याची सुरुवात तर व्हायला हवी. आणि आता अंत असा होणार आहे की इथे क्षितिजा, अमूल्य आणि मी आम्ही जे काही भांडतो आहे ते सगळं संपणार आहे आणि क्षितिजा कायमस्वरूपी तिच्या आईकडे, तिच्या जन्मदात्या आईकडे म्हणजे माझ्याकडे येणार आहे. कळते का तुला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा खूपच जास्त चिडते, कारण भूमी तिच्या तोंडावरती सगळं खरं खरं बोलत असते. तेव्हा भूमी म्हणत असते तुम्ही कितीही प्रयत्न करा माझ्या मुलीला माझ्यापासून तोडण्यासाठी, पण काहीही झालं तरीसुद्धा माझी क्षितिजा ही माझ्याकडे येणारच, कारण ती माझी मुलगी आहे, मी तिला जन्म दिला आहे. त्याच्यामुळे एक आईची हाक आहे तिला की तिने माझ्याकडेच यावं आणि ती माझ्याकडेच येणार. असं सुद्धा इथे प्रेक्षकांनो आता भूमी म्हणत असते. म्हणजे इथे कोर्टाची तारीख आली आहे याचा काहीही परिणाम भूमीवरती झालेला पौर्णिमाला दिसत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता यशपाल काका खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात. यशपाल काका म्हणत असतात की भूमीला काल रात्री मी चिठ्ठी दिली आहे, त्या पुस्तकामध्ये भूमीने ती चिठ्ठी वाचली नसेल का, तिला कळलं नसेल का की मला तिच्याबरोबर आणि त्याचबरोबर आकाशबरोबर बोलायचं आहे म्हणून. नाही, भूमीने जर ती चिठ्ठी वाचली असती ना, तर येव्हा ना ती माझ्याबरोबर बोलायला आली असती, पण ती बोलायला आलेली नाही आहे. याचाच अर्थ माझं चिठ्ठी प्रकरण हे पूर्णपणे फसलेलं आहे. तेव्हा आता काय करू. काल रात्री ती मला भेटली होती ना, तेव्हाच मी तिला बोलायला हवं होतं की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, तुला रागिणीबद्दलचे 2 सिक्रेट सांगायचे आहेत, हे मला तिला बोलायचं होतं. बोललो असतो तर लवकर बरं झालं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, यशपाल म्हणतो ठीक आहे, काही झालं ना तरी आज मी भूमीला सगळं सत्य सांगणार आणि तिच्याकडून पैसेसुद्धा उकळणार. तर इथे प्रेक्षकांनो, रागिणीने संत्याकडे एक औषध मागितलेलं असतं आणि ते औषध आता संत्या घेऊन आलेला असतो. तेव्हा संत्या म्हणतो मॅडम पण हे लिक्विड तुम्ही का मागवले आहे. तेव्हा रागिणी म्हणत असते की ज्या डॉक्टरांनी यशपालचं ऑपरेशन केले ना, त्या डॉक्टरांनी सांगितलं की त्याचं ऑपरेशन पूर्णपणे सक्सेसफुल झालेलं नाही आहे, त्याचं हृदय खूपच जास्त कमकुवत आहे, कमजोर आहे आणि त्याच्यामुळेच तो इथे कष्टाची कामं जास्त करत नाही. असं लोकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडे पैसे उकळतो आणि मग त्याच्यावरती आपलं जीवन तो जगत असतो, आपलं कुटुंब तो इकडे पोसत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता त्याचं हृदय खूप कमजोर आहे याचाच फायदा रागिणी करून घेत असते. तेव्हा इकडे आता त्याच डॉक्टरांना तिने विचारलेलं असतं आणि मग तिला एक औषध मिळतं जे संत्याने आणलेलं असतं. तेव्हा संत्या म्हणतो की हे औषध तुम्ही तिला कसं देणार. तेव्हा रागिणी म्हणते की त्याला हे औषध कसं द्यायचं कसं नाही हे माझं मी बघून घेईन, पण मी आता लवकरच हे औषध जेव्हा यशपालला देईन ना, तेव्हा यशपालच्या शरीरामध्ये औषध सगळीकडे पसरेल आणि मग हळूहळू त्याच्या शरीरातल्या रक्ताच्या गाठी होतील आणि मग त्याला हार्ट अटॅक येईल, तो जमिनीवरती कोसळेल. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे रागिणी यशपाल काकांना मारण्याचा प्रयत्न करत असते, पण जाता जाता अभि आणि बाळ अशी 2 अक्षरं लिहून यशपाल काका जात असतात आणि भूमी ते सगळं वाचते. तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो की इथे यशपाल काकांना अभि आणि त्याचबरोबर बाळ या दोघांबद्दल
काय बोलायचं असेल याचा विचार आता भूमी करत असते. तिला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण इथे यशपाल काका अचानकपणे आता पडलेले असतात. कारण रागिणीने त्यांच्या रूमच्या बाहेर काचा पसरवून ठेवलेल्या असतात. त्या काचा यशपाल काकांच्या पायाला टुकतात आणि ते आता जमिनीवरती जोरदार कोसळतात.